सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचा निकाल दिलेला आहे आणि निकालाच्या अधीन राहून इलेक्शन घेण्याचे असणारे आदेश दिलेत। ओबीसींचं जे आरक्षण आहे ते तसंच्या तसं ठेवून घ्यावं असं त्यांचा एक निर्णय आहे। महाराष्ट्रामध्ये दोन पद्धती चाललेल्या आहेत। काही कॉर्पोरेशनमध्ये सिंगल वॉर्ड अशा रीतीची असणारी प्रथा आहे आणि काही कॉर्पोरेशन्समध्ये प्रभाग ही असणारी पद्धत आहे। शासन प्रभागाच्या संदर्भात 3चा ठेवणार आहे की 4चा ठेवणार आहे याचा त्यांनी ताबडतोब खुलासा केला पाहिजे। प्रभाग जे आहेत ते लवकरात लवकर जाहीर केले पाहिजेत। जेणेकरून ज्यांना उमेदवारी करायची आहे त्यांना आपला मतदारसंघ कुठल्या प्रभागामध्ये आहे याची त्याला कल्पना येईल। आमची मागणी आहे की पूर्वी ईव्हीएमचा घोटाळा होता तो आजही आहे। आता नवा घोटाळा सुरुवात झालेला आहे आणि तो म्हणजे अधिकाऱ्यांचा घोटाळा झालेला आहे। मतदान झालंय म्हणून असं दाखविलं जातं, परंतु त्या संदर्भातला पुरावा किंवा तिथे असणारा सीसी कॅमेरा किंवा कुठल्या अधिकाऱ्याने स्लिप वाटल्या याची नेमकी माहिती कुठेच येत नाही अशी परिस्थिती आहे। वारंवार इलेक्शन कमिशनला या संदर्भात खुलासा करावा लागतोय आणि मागच्या 20 दिवसामध्ये पुन्हा एक नवीन खुलासा आलेला आहे। काही गैरव्यवहार झालेला नाही, पण 6 नंतर 65 लाख मतदान झालेलं आहे अशी कबुली देण्यात आली। ही परिस्थिती होऊ नये याची महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशननी दक्षता घ्यावी। या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत हे बरोबर आहे, त्याच्यामुळे सिम्बॉल वाटप ही जी आहे ही त्या नगरपालिकेला, महानगरपालिकेला, नगर रचनेला आणि जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। त्याची फेर तपासणी करण्याची गरज आहे। आणि ती फेर तपासणी करून जे इलेक्शन म्हणजे दिल्लीच्या सेंट्रल इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर्ड आहेत
त्या सर्वांना जे सेंट्रल इलेक्शन कमिशनने सिम्बॉल दिलेला आहे तोच सिम्बॉल त्या पक्षांना मिळाला. ते इलेक्शन दोन दिवसापूर्वी एक बातमी आली होती, राज्याला विनंती केलेली आहे की प्रभाग रचना, वॉर्ड रचना, जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती मतदारसंघ याची फोड करण्यात यावी. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मुंबई महानगरपालिका या सिंगल रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे त्यांच्या रचनेसाठी राज्याकडे हा कारभार सोडण्यापेक्षा महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिलिमिटेशन कमिटी स्थापन करावी आणि या डिलिमिटेशन कमिटीला प्रभागाचं, नगरपालिकेतले येणाऱ्या, महानगरपालिकेमधले येणाऱ्या प्रभागाचं आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या मतदारसंघाची रचना करण्याची जबाबदारी देण्यात यावी. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांची नावं त्या जिल्ह्याच्या वर्तमानपत्रामध्ये जाहीर करण्यात यावी, जेणेकरून कोणाला निवेदन द्यायचं असेल तर ते सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो. काही ठिकाणी 3 वर्ष, 5 वर्ष अशा नंतरच्या निवडणुका होतात आहेत. कार्यकर्ता हा उत्सुक आहे. पक्षाच्या वतीने सुद्धा या निवडणुका लढवण्याची आमची तयारी आहे. युतीच्या संदर्भात जिल्हा कमिटी ज्या आहेत त्या जिल्हा कमिट्यांना स्वायत्ता देण्यात आलेले आहेत की त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये BJP सोडून युती करण्यास हरकत नाही. पण त्या जिल्ह्याची युती कशी होणार, काय होणार आणि त्याची मान्यता ही महाराष्ट्र कमिटीकडून घेतली पाहिजे. आपण आता विचार
सर, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला निवडणुकांसंदर्भात, स्थानिक स्वराज्य निवडणुका 4 महिन्यात घ्याव्या, पण 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेले आहे की पावसाळा येतोय आणि निवडणूक आयोगाने पुढे ढकलाव्या. आपलं काय म्हणते? मुख्यमंत्र्यांना कधी निवडणुका नकोच आहेत, त्याच्यामुळे काही नाही काहीतरी मार्ग काढून पुढं ढकलण्याचा विचार ते करणारच. पण कोर्टाने बंधन घातलं आहे 4 महिन्याचं, किंवा पुढे ढकलायचं असेल तरी तुम्ही आमची परवानगी घ्या असं कोर्टाने त्या निर्णयामध्येच म्हटलं असल्यामुळे इलेक्शन कमिशनला, महाराष्ट्र इलेक्शन कमिशनला आम्ही पुढे का जातो आहे ते सांगणं गरजेचं होतं. पावसाळा हे बरोबर आहे, पण सप्टेंबर आणि ऑक्टोबरनंतर पावसाळा कमी होतो याचीही जाणीव आहे. त्याच्यामुळे 2-2.5 महिने 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जी तयारी करायची ती तयारी करायला पूर्ण वेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हे म्हटलं, भाजप सोडून जे कोणी करतील त्यांच्याबरोबर. सर, जे आता ओबीसीचं, मराठा समाजाला जे ओबीसीचं सर्टिफिकेट दिलं ते सुद्धा निवडणुकीसाठी पात्र आहे. ते आता मी त्याच्यामध्ये असं एक ते पात्र आहेत ना. हां, पात्र आहे. आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आपण त्यांना उमेदवारी देणार? ते आमच्याकडे ज्याला हे म्हणतो आपण की अर्ज कोण करते, त्याच्यानंतर त्या मतदारसंघामध्ये ज्यांनी अर्ज केला आहे त्याच्यामधलं जिंकण्याची क्षमता असेल तर आम्ही निश्चित कन्सिडर करणार. सर, भारताचे सरन्यायाधीश काल परवा मुंबईला आले, तर त्यांच्या येल्याच्यानंतर जो प्रोटोकॉल जो असतो तो पाळला गेला नाही. तो स्वतः त्यांनी गवई साहेबांनी हे केलेलं आहे. तर आपण बॅरिस्टर म्हणून आपण इकडे काय पाहतो? ते त्यांनी बेंचवर न असताना त्या सगळ्यांना समन्स करावं. ती तुम्हाला माहिती दौऱ्याची कळवली होती की नव्हती, आणि कळवली असेल तर मग त्यांच्याकडून त्यांनी स्पष्टीकरण मागितलं पाहिजे, आणि योग्य नसेल मग जी कायद्यामधली कारवाई ती कारवाई त्यांनी करावी. सुजाता आंबेडकरांनी वक्तव्य केले की गवळी आहे, त्यांच्या वडिलांनी चळवळ घेतली. ते बरोबर आहे. दादासाहेब गायकवाडांपासून बॅरिस्टर खोब्रागडे इथपासूनचा तो इतिहास आहे, त्याच्यामुळे नवीन काहीच नाही. लोकल बॉडीज में वंचित कोई पार्टी से अलायंस करेगी? हमने वही तो अभी कहा कि बीजेपी छोड़ के हम सबसे अलायंस करने के लिए तैयार है. स्पेशली एमआईएम के साथ पहले अच्छा खासा नाता रहा है कि हाँ, लेकिन धोखा भी दिया है ना हम लोग को. तो फिर एमआईएम से यूटी का कोई नहीं. भैया ऐसा है कि जब छाछ भी कोई पीता है धोखा खाने के बाद तो फूक मार के ये पीता है ना, उसके पहले तो वैसे पीता नहीं है. इसका मतलब एमआईएम से नहीं होगी. हम लोग कुछ कमेंट नहीं कर रहे. खाली हम लोग ने इतना ही कहा कि फूक मार के उसको पिए. ठीक, चला, थँक्यू.